नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भुर्जी. ही भुर्जी खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. फ्लावरची भुर्जी बनवण्यासाठी मी इथं 300 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे. असं ताजं फ्रेश फ्लावर आहे. आता आपल्याला हे जाड जाड पीसमध्ये आपल्याला कट करायचा आहे फ्लावर. अशा प्रकारे तर मी इथं अर्धा लिटर पाणी उकळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता एक कट करून घेतलेलं फ्लावर घालायचं आहे यामध्ये. मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे हे फ्लावर आपलं असं स्वच्छ धुतल्या जातं आणि यामध्ये बारीक छोटे छोटे कण जे असतात किटाणू ते नाहीसे होतात मिठाच्या पाण्यामुळे. तर 5 मिनिटं आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर ठेवायचं आहे. नंतर काढायचं आहे आपल्याला. 5 ते 6 मिनिट मी हे मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर ठेवलं होतं. आता आपल्याला हे मिठाच्या पाण्यामधून काढून घ्यायचं आहे फ्लावर. सगळं फ्लावर आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं फ्लावर काढून घ्यायचं आहे आपल्याला. फ्लावरच्या भुर्जीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथं मी एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे. 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. अर्धी वाटी मटार घेतलेला आहे मी इथं. 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. इथं मी 4 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा खिसून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं बारीक खिसून घेतलेलं आहे मी. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि इथं आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी लागणार आहे फोडणीसाठी. आता आपण फ्लावर जे पाण्यातून काढून घेतलेलं आहे गरम ते आपल्याला खिसून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे एक खिसणी घेतलेली आहे. आता आपल्याला हे गरम पाण्यातून काढलेलं फ्लावर खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चॉपरनं चॉपसुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला सगळं फ्लावर खिसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळं फ्लावर खिसून घेतलेलं आहे. फक्त वरचा फुलाचा भाग मी खिसून घेतलेला आहे. खालचा जे जाड भाग होता ते मी घेतलेला नाही आहे. मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. त्यानंतर घालायचे आपल्याला जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिरवी मिरची, खिसून घेतलेला लसूण. लसूण घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता लसूण. यामध्ये घालायचं आपल्याला खिसून घेतलेलं आलं, हिंग, आलं आणि लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा. आता कांदा आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेलं टोमॅटो. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतायचं आहे.
यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजल्या जातं. तर व्यवस्थित आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. यावर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजलं जातं. 2 मिनटं झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपलं सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मटारसुद्धा आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित या टोमॅटो आणि कांद्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. यावर झाकण ठेवायचे आपल्याला. तर झाकण काढून बघूया. आपले मटारसुद्धा थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले. हळद घालायची आपल्याला, लाल मिरची पावडर, धना पावडर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले. आता यामध्ये घालायचे आपल्याला खिसून घेतलेली फ्लावर घालायचं आहे, खिसून घेतलेलं. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे खालच्या मसाल्यामध्ये फ्लावर. आता यामध्ये घालायचे आपल्याला मीठ. आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं होतं टोमॅटो शिजताना, त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे. आता यावर घालायचं आपल्याला गरम मसाला. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे फ्लावर शिजवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. झाकण ठेवून मी हे फ्लावरची भुर्जी 4 ते 5 मिनिट मी शिजवून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. मस्त झालेली आहे आपली फ्लावरची भुर्जी. तुम्ही हे भुर्जी पावाबरोबर, पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. मस्त झालेली आहे. आता यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मस्त खाण्यासाठी आपली फ्लावरची भुर्जी तयार झालेली आहे. आता खाली काढून आपण सर्व करून घेऊया. झटपट अशी आपली फ्लावरची भुर्जी तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही बऱ्याच प्रकारे फ्लावरच्या भाज्या खाल्ल्या असतील, पकोडे खाल्ले असतील किंवा पराठे खाल्ले असतील. अशा प्रकारे फ्लावरची भुर्जी एकदा नक्की करून बघा. खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.